म्हणजे तुला माहिती आहे देशी गाईंचं गोमूत्र आहे ना ह्याच्यामध्ये 5000 प्रकारचे कंपाऊंड असतात आणि हे इतकं लाभदायक आहे की हे घेतलं की सगळे रोग दूर होतात. आणि तुला माहिती आहे नासाने सुद्धा हे प्रमाणित केलेलं आहे. बाबा, नासा स्पेस रिसर्च करतात, गोमूत्राचा रिसर्च नाही. एक्झॅक्टली. आणि तुम्हाला सांगतो मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण देशी गाईंचं गोमूत्र तेव्हाच चांगलं होतं जेव्हा आपल्या देशी गाई मोकळ्या फिरत होत्या, गायरानात चरायला जात होत्या, हजारो प्रकारच्या शेकडो प्रकारच्या वनस्पती खात होत्या. आज आमच्या गाईसुद्धा आणि इतरांच्या गाईसुद्धा बांधलेल्या आहेत. आमच्याकडे तरी मुक्त गोठा आहे, पण बऱ्याच जणांकडे एका जागेला बांधलेल्या आणि नेपियरसारखा घाणेरडा निकृष्ट चारा खाणाऱ्या गायी आहेत. आणि त्या निकृष्ट चारा खाऊन 5000 प्रकारचे कंपाऊंड कसे काय त्यांच्या युरिनमध्ये येतील? त्यांच्या युरिनमध्ये तेच येणार जे त्यांच्या चारात आहे. त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेवू नका. अजूनही तुमच्याजवळ मोकळ्या गायी असतील ज्या चरतात, ज्या राजस्थानला आहेत, गुजरातला आहेत, मोकळ्या चरतात आणि खूप प्रकारच्या वनस्पती खातात, तर त्यांच्या गोमूत्रामध्ये नक्की ह्याच्याहून जास्त सुंदर ताकद आहे, संजीवनी आहे. पण बांधलेल्या गायींच्या गोमूत्रामध्ये त्यांना रुमेन ॲसिडोसिस झाल्यामुळे ॲसिडिटीच असेल आणि त्यांचं निकृष्ट चाऱ्यामुळे चाऱ्यात जे असेल ते सुद्धा त्यांच्या गोमूत्रात उतरत नाही. हे लक्षात घ्या. सायन्स पसरा, अफवा पसरवू नका.